चाललो आता रामटेक येथील राम मंदिरावर. रामटेकमध्ये जर तुम्ही राम मंदिर नाही बघितलं तर तुम्ही काहीच नाही बघितलं. म्हणून तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण आमची टीम आहे ते समोर चाललेली आहे आणि आम्ही गाईड लोक मागावून, कारण की त्या संपूर्ण टीमला आम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करावं लागते. तर आम्ही आता निघालेलो. तर बघू शकता हे तुम्हाला दगड वगैरे दिसत असतील. इथे जर तुम्ही पायऱ्यानं आले तर तुम्हाला हा गेट इकडे दिसून जाईल. तुम्ही जर पायऱ्याने आले तर तुम्हाला इथे हा जो गेट आहे हा गेट दिसेल. तुम्हाला पायऱ्याने यायचं असेल तर तुम्ही अंबाड्यावरून तुम्ही इथे येऊ शकता. तर हा जो गेट आहे हा गेट तुम्हाला दिसत असेल, खूप पुरातन काळातला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे जे नक्षीदार काम दगडावरती केलेले मूर्ती कोरलेली तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीने आता आम्ही गेटमध्ये एंटर करत आहोत. इथं हनुमानजीचं मंदिर पण आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता वरती आता करत आहोत. नाही खरंच चालू केलं नाही. आमच्या टीमचा फोटो नाही घेतल्या. पोचलो पण आमचा पूर्ण हालतच खराब झाली. अर्ध्याच्या अर्ध्यापर्यंत इथे पोचलो तरी पण. कारण इथं पायऱ्याचा अंदाज किती आहे ते आपण बघूया. बघू शकता तुम्ही वरतं टीम चाललेली आहे आणि आम्ही मागे मागे आहोत. तर त्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 मंदिर दिसत असतात. तर आपण आता समोर जाण्याचा प्रयत्न करू. पूर्ण जण थकलेले आहेत बघू शकता. थांबू दा पूर्ण आम्ही थकलून पूर्णच. आता इथे काही वांदे नाही, पाणी बिणी नाही आहे. हे समोर जाते तर याच्या मागे आम्ही जाऊन अरे बहु लांब आहे. बघू शकता खाली कसं दिसून राहिलं तुम्हाला. बघू शकता ते इकडे पूर्ण नजारा कसं दिसतंय. एकदम पुरा जबरदस्त दिसतंय. नेमच्या हृदय नाही झाला तो बडे पुरा आता जिरली आमची. हा बघू शकता पुरा घाम येत आहे. घामानं पुरे वल्ले आलो आम्ही. आपण थांबत जाते बेटे. आता आम्ही 2 जण बसलो येते. बघू शकता आपण तर तिकडून गेलो होतो ना. शॉर्टकट नाही भाऊ, तो शॉर्टकट आहे. आता एक झाली म्हणू शकता तुम्ही. पुरी खचाटली आता. हे बघू शकता पुरे पोगडून भरले एवढे जण. बहुत पूर्ण दम येत आहे आपल्याला तर पहिले तर राहते. आता तुम्ही हा व्ह्यू बघा. आता इथं फोटो काढून राहिले आपले. तर खोकला पण येऊन राहिला. आता इक थोडेसे फटाके पण सुरू झालेले. आता ते धावत जाऊन राहिले खूप. बघू शकता. आता भेटू आपण समोरच गेल्यावर. झाली आम्हाला हालत बिलत बघू शकता तुम्ही चेहरा कशी झाली. तर आता आम्ही कोट काढलो ना. आता आम्ही चालतो. पब्लिक आता समोर जाऊन राहिली. आता आम्ही मागत जातो दम टाकून का करून. बघू शकता ते समोर जात आहेत. लावून जवळच पोचलो. आता पूर्ण घाम फुटला सर्वांना. चेहरे वगैरे बघू शकता तुम्ही सर्वांचे. कोट वगैरे हातात आहेत. आता मी पोचलो इथं शर्ट वगैरे करत आहेत. अरे हो गण्या भाऊ पण काहीच नाही वाटलं ना. तर प्रथम आम्ही आता पोचलो आहोत राम मंदिरच्या टोकावरती. तर आता संपूर्ण आपण जाणून घेऊया मंदिर कशा पद्धतीने आहे काय. तरी ते तुम्हाला दुकान वगैरे दिसत असतील. संपूर्ण आपली टीम वगैरे इथं हजर झालेली आहे. आता संपूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर इथं आता ऊर्जेचा कार्यक्रम सुरू आहे. आता एवढं पायऱ्या थकल्यानंतर ती पोचलो पायऱ्यावरती जातो. तर इथं टीम बघू शकता तुम्ही. आणि इथं पायऱ्याचं काम वगैरे सुरू आहे. तर त्याच्यानंतर प्रॉपरली हे क्लिअर होऊन जाईल पूर्ण पद्धतीने. बघू शकता पूर्ण टीम आहे. आणि आता आम्ही पायऱ्यावरती जाऊन. आता इथे बघू शकता हा विष्णू अवतार वराह मंदिर आहे. हा मंदिर काही कारणास्तव बंद केलेला आहे. जेव्हा तुम्ही याल तेव्हा काही वेळ हा सुरू पण राहते. पण आता काही कारणाने हा जो मंदिर आहे इथून नाव वगैरे लिहिलं आहे विष्णू अवतार. हा मंदिर काही कारणास्तव बंद आहे. जर कधी याल तेव्हा तुम्हाला सुरू पण
मिळू शकते. तर आता आम्ही इथे वरती चढण्याचा प्रयत्न करू. तर आता इथे आता वरती बघू शकता इथे पूर्ण साफसफाई वगैरे सुरू आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर इथे तुम्हाला हे संपूर्ण बंदर वगैरे दिसत असतील आणि संपूर्ण इथे जे स्वरूप आहे ते इथं यात्रेचं स्वरूप आहे. तर आता इथं पाणी पित आहे, त्यांना तहान वगैरे लागलेली आहे. तर इथं संपूर्ण पाणी पिऊन राहिले आणि इकडे बाजूला बघू शकता तुम्ही इथे दुकान वगैरे तुम्हाला दिसतील. आणि इथली साफसफाई जर विचार करायचं झालं तर क्लिनिंगची व्यवस्था आहे थोडीफार, पण तिकडे काम वगैरे सुरू आहे क्लिनिंगचं. तर त्याच्यानंतर आणि इथे संपूर्ण आता जे राम मंदिरवरती जाणारे संपूर्ण राम भक्त दर्शन करायला जाते. हां, तर आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, या जर बाजूला बघायचं झाली तरी इथं संपूर्ण जो तलाव आहे, संपूर्ण मोठा तलाव आहे. तर त्याच्यानंतर तलाव पण दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर येथून जर व्ह्यू बघायचं झालं तर आपण आता इथे जाऊन राहिलो. तर इथे मागं वगैरे तलाव दिसत आहे. आणि हा जर तुम्ही गेट बघायचं झालं तर हा तुम्हाला इथून तुम्ही अंदर जाल तर इथे तुम्हाला हा गेट मिळेल. तर या गेटने तुम्ही अंदर प्रवेश करू शकता. तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो अंदर. तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण इथे ऐतिहासिक पद्धतीचा हा मंदिर, खूप इथे पुरातन काळातला मंदिर आहे. त्याचप्रमाणे आता इकडे जर बघायचं झालं तर इथे संपूर्ण तुम्हाला हा जो दगड आहे, हा दगड खूप पुरातन काळातला आहे. आणि आता इथून आपण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीने इथून व्ह्यू दिसते. तर आता इथे आम्ही वरती उभे झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल तिकडे पण एक टेकडी आहे, इकडेही टेकडी आहे. आणि आपण या पायऱ्याने जायचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जो व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने जर या बाजूचं सभोवतालचं तुम्ही बघायला झालं तर इथे तुम्हाला तो आपण त्या गेटमधून प्रवेश केला. त्याच्यानंतर समोर तुम्ही इकडून बघू शकता, इकडे तुम्हाला मंदिर वगैरे दिसेल. त्याच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपण झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तिथं सिद्धनारायण टेकडी आहे. तुम्हाला आपलं झूमिंगची क्वालिटी तर बरोबर नाही. आता त्याच्यानंतर आता इकडून तो व्ह्यू तर दाखवला आपण. जर आपला ब्लॉग बघून तुम्ही याल इथं तर पूर्ण होईल. आता पायऱ्या तुम्हाला दिसत असतील. आता धावत वगैरे आपण जाऊन राहिलो. तर आता बघू शकता तुम्ही इथे. तर हा संपूर्ण आता इथे तुम्हाला दिसत असेल 1 2 3 बंदर तुम्हाला दिसत असतील. आणि जर तुम्ही खाली बघल्या तिकडे तर खाली तुम्हाला रामटेक शहर तुम्हाला दिसते. तर इथून बघू शकता, इथून पूर्ण खतरनाक तुम्हाला नजारा दिसते रामटेक शहरचा. तर संपूर्ण तिथं पण बघू शकता, तिथं तलाव वगैरे आहे. आणि इथं संपूर्ण जे आहेत गाव आहे. फोटो बिटो नाही, आपण व्हिडिओ ब्लॉग शूट करत आहोत. तर बघू शकता तुम्ही आता हा जो परिसर आहे, तुम्हाला हा परिसर मंदिराकडे जाण्याचं तुम्हाला दिसत असेल. तर तिथे तुम्हाला संपूर्ण दुकान वगैरे फेमस आहेत, तसे पहिले होते तसे दुकान वगैरे आहेत. आणि हा पुरातन ऐतिहासिक काळामधला हा बांधकाम आहे. तर किती मधला बांधकाम केलं एवढं पण आपल्याला माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता याच्या क्वालिटीवरून खूप पुरातन काळामधला आहे. आणि जर या फरशीचा विचार केला झाला, हे जे तुम्हाला इथे दिसत असेल हे पण आताच म्हणजे केलं असेल, वरतच जाऊन राहिलेलं. तर बघू शकता इथं पायऱ्यानं आम्हाला चढावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही आता वरती प्रवेश करूया. इथून दिसायला तर फार अडचण होऊन राहिलेली आहे. तर कशा पद्धतीने दिसते हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथून पण कॅमेरा आपण वरती करूया. आणि वरती केल्यानंतर तुम्ही हा बघा, सेम ती खालून दिसला सेम इथून वरूनच दिसून राहिला, काहीच फरक नाही. तर त्याच्यानंतर आपण आता इथून आपण जाऊन बघूया. इथून बघायचं झालं तर तुम्हाला जे सेम सिटी दिसून राहिली होती
इथून पण तेच सेम तुम्हाला दिसून राहिलं, बघू शकता. तिथून खालून बघितलं आणि इथून पण सेम आहे. तर त्याच्यानंतर इथे आपले गणेश उभे आहेत. तर हे जे बांधकाम आहे पौराणिक काळातील आहे, ऐतिहासिक काळातील हे बांधकाम केलेलं आहे. त्याची क्वालिटी बघू शकता, पहिलेचं सिमेंट कसं होतं ते. तर त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो मेन गेटवरती. तुम्ही जर राम मंदिरामध्ये यायचं असाल तर हा जो मेन गेट आहे, हा मेन गेटमधून तुम्हाला यावे लागते. आता तिथे काही ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पण आपल्याला पालन करावं लागेल. तिथे सूचना वगैरे लिहिल्या आहेत. आणि हा संपूर्ण परिसर इथे तुम्हाला दिसेल. किल्ल्यासारखं जे बांधकाम आहे ते बांधकाम इथे केलेला तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. हा मी अंदर प्रवेश केलेला आहे. तर हे जे मंदिर आहे तर अशा पद्धतीने शाळा नव्हती शिकली. तुम्ही बघू शकता. आम्ही आता अंदर पण गेलो. अंदरमध्ये फोटो काढण्यामध्ये मनाई म्हणून आम्ही अंदर वगैरे नाही गेलो. आणि आता आपण आता वरती चढणार. तर वरचा व्ह्यू जो तो कशा पद्धतीने दिसते. वरती खूप सारी गर्दी तुम्हाला दिसत असेल आणि आपण तिकडे पण जाण्याचा आपण प्रयत्न करू. आता चढून राहिलो, बघू शकता. हळू चढा लागून राहिलं कारण की इथे वरती बघू शकता. वरती तुम्हाला खूप गर्दी दिसत असेल. तर आता आम्ही हळूहळू वरती इथे चढून राहिलेलो. तर तुम्ही व्ह्यू वगैरे बघू शकता इथलं कशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. तर हा संपूर्ण आपण खालून पण दिसत असेल संपूर्ण व्ह्यू. तर आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू. वरती पण खूप सारे तुम्हाला लोक वगैरे दिसून राहिले असतील. आणि खाली जर बघायचं झालं तर खाली इथे तुम्हाला रामटेक शहर दिसते. तुम्हाला दिसत असेल. आपण पायऱ्यावरती जर इथं यायचं असेल तर तुम्हाला तिथून पायऱ्यावरतून सांभाळून यावं लागेल. आणि इथून जर बघायचं झालं, हा जर व्ह्यू तुम्ही बघायचं झालं तर अशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यू दिसत असतो रामटेकचा. तिथून पण दाखवला आपण. आणि इथलं जो बांधकाम जो आहे जो खूप कोरीव बांधकाम आहे. पद्धतीने इथला व्ह्यू आहे. संपूर्ण जे मंदिर आहे ते संपूर्ण इथे तुम्हाला मंदिर वगैरे दिसत असते. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता इथे संपूर्ण मंदिर तुम्हाला दिसत असते. त्याच्यानंतर इकडे जर बघायचं झालं इकडे तलाव आहे. आणि जे ऐतिहासिक याचं बांधकाम जे आहे ते बांधकाम पहिलेच केलेलं आहे. आणि संपूर्ण मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बघू शकतो इथे खूप सारे जे मंदिर बघण्यासाठी आलेले आहेत दर्शनार्थी ते बस आलेले आहेत. त्याच्यानंतर सेम जो व्ह्यू बघितला तिथून बघितला व्ह्यू आणि हा जर बघायचं झालं तर सेमच व्ह्यूज तुम्हाला दिसून जाते. इथं आपली संपूर्ण टीम आता भीत वरती पोहोचलेली आहे. तर बघू शकता इथे संपूर्ण आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे डिझाईन दिसत असेल तुम्हाला हे खूप नक्षीदार केलेली आहे. दगडावरती कोरलेली डिझाईन आहे. ऐतिहासिक काळातली आहे. खूप असा फोटो निघला पाहिजे. तर बघू शकता इथे आता संपूर्ण टीम आहे आमची उपस्थित झालेली आहे. इथे फोटोशूट चालून राहिलेलं आहे बघू शकता. त्याच्यानंतर इथे लाइटिंग वगैरे लागलेलं आहे कारण की मंदिराची शोभा वाढावी. आणि जर हा मंदिर तुम्ही जर दुरून बघितलं तर दुरून बघितल्यानंतर तुम्हाला दिसते. आणि बघायचं झालं तो रस्ता दिसत असेल तो रस्ता बायपासचा रस्ता आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला शाळा वगैरे दिसत असेल. इथे शाळा आहे. त्याच्यानंतर तिकडे समोर बघायचं झालं तर समोर रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यानंतर आता आपण वरतून बघण्याचा प्रयत्न करू. तर इथून संपूर्ण तेच व्ह्यू तुम्हाला दिसत असते. सेमच व्ह्यूज आहे संपूर्ण दिसत असेल. इथे पण शाळा इथे शाळा तलाव आहे तिथं मंदिर आहे. संपूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मोबाईल आणायला पाहिजे होता साला.
तुम्ही आता इथे जे प्रार्थना होतं ते इथं मंदिर वगैरे बांधलेले आहे. आणि हा जर इथून व्ह्यू बघायचा झाला तर इथून सेम व्ह्यू तुम्हाला दिसत असेल. आपण दाखवण्याचा प्रयत्न करू बघू शकता. इथे तुम्हाला रामटेक शहर दिसत असेल. तर अशा पद्धतीने इथून पण बघू शकता तुम्ही तुम्हाला शहर दिसत. आणि इथलं ते बांधकाम वगैरे ते संपूर्ण ऐतिहासिक काळातील आहे. न्यू ब्लॉग इन दिस ब्लॉग इज रामटेक. तो हम आ चुके हैं अभी रामटेक में. आप देखें जो गढ़ मंदिर रहता है रामटेक का, आप देख रहे हैं इस वीडियो के माध्यम से. पूरी टीम हम आपको इधर दिख रहे होंगी. ये मंदिर आपको अंदर से नहीं दिखाया क्योंकि अंदर जो फोटो खिंचाने में सख्त मना है. हमने एक और वीडियो आपको इस वीडियो ब्लॉग से दिखाने की हम कोशिश कर रहे हैं. तो आप इधर से देखेंगे तो उधर आपको दिख रहा होगा. आपको उधर तालाब है, उधर स्कूल है, मंदिर है. इस तरफ जो खिलसी तालाब है बहुत बड़ा. आप उस रास्ते से जाओगे तो आपको भी दिखेगा. तो इधर क्या कहना चाहोगे आप इस ब्लॉग में? कुछ नहीं बोल रहे. ठीक है, फिर मिलते हैं अगले न्यू ब्लॉग में. तो दोस्तों फिर इधर से देखेंगे तो उधर स्कूल है और सीधा देखेंगे तो रेलवे स्टेशन और बाईपास आपको नागपुर वाला रोड दिखाया. तो नागपुर रोड आपको दिख रहा होगा, मैं आशा करता हूँ. अभी हम नीचे उतर रहे हैं. नीचे आपको सावधानी से बहुत ही छोटा सा पड़ेगा. यहाँ पर जो व्यवस्था अच्छी है, लेकिन यहाँ पर कभी कभी बहुत भीड़ होती है और भीड़ को आपको धीरे उतरना पड़ सकता है क्योंकि ये रास्ता बहुत संभलने जैसे उतरने का है. तो हम अभी नीचे उतर रहे हैं. आपने ऊपर का मंदिर देखा है. अभी हम जा रहे हैं अपने पूर्व स्थान की ओर. तो हम इधर से नहीं देख चुके हैं मंदिर. तो इसी के साथ आपका मंदिर दिख रहा होगा बहुत ही अच्छा क्योंकि अभी शाम का समय हो चुका है. लाइट भी अच्छी जल रही है. मंदिर आपको बहुत ही आपको दिख रहा होगा. शाम के समय में मंदिर बहुत ही अच्छा दिख रहा है. अभी तो आपको दिख रहा होगा ये जो बहुत ही अच्छा बांधकाम है. डेट आहे अंदर जाण्यासाठी आपण आता बाहेर निघालेलो. आता संध्याकाळची वेळ झाली. आता रात्र वगैरे होऊन राहिली. आता थोडीफार जी संख्या आहे ते कमी होऊन राहिली. तुम्ही तर बघू शकता भोसला देवस्थान ट्रस्ट रामटेक तिथे तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यानंतर आपण आता तिथून पायऱ्यावरती उतरण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर आपण आता वळूया आपल्या स्थानकडे. आपण जिथून आलो होतो तिथून आपल्याला आता जावे लागेल. ते चप्पल वगैरे ठेवलं होतं, आपले चप्पल वगैरे काढून घ्यावं लागेल. हमारे मन में प्रश्न उपस्थित हो रहा है, बताओ ये तालाब है कि मंदिर है? ये तालाब है या मंदिर है या नदी है पता नहीं, लेकिन ये तालाब हमको दिख रहा है. ये तालाब भी हो सकता है. इसके साथ हमारे ब्लॉग को बंद करते हुए हम निकल रहे हैं भाई अगले स्थान की ओर. अभी एक मंदिर हमको देखना है. अभी भी सीतामाई रसोई घर इधर आपको दिख रहा होगा. निःशुल्क यहाँ पर महाप्रसाद रोज ही आपको मिल जाएगा. जाएंगे नहीं जाएंगे. इसके साथ फिर आज रामटेक में आकर राम मंदिर आप इस वीडियो के माध्यम से देख सकते हैं. दोस्तों फिर आपको ये पानी भी बहुत दिनों से यहाँ पर कोई भी यूज़ नहीं कर रहा होगा अभी, इसलिए वो ऐसे. और यहाँ पर आप देख सकते हैं मंदिर का व्यू जो है आपको कैसा दिख रहा होगा. आप इस वीडियो में हमको ज़रूर बताएंगे. गाइस हम अभी शाम हो चुकी है. हम अपने घर की ओर निकल रहे हैं. पूरी टीम हमारी साथ में है. ये पूरी टीम हम जाएंगे अभी हमारे स्थान हम अभी भी कर रहे हैं. हम अपने घर जाते हुए आपको दिख रहे होंगे. अभी शाम हो चुकी है. आप देख सकते हैं शाम का नज़ारा कैसे है. तो हम 4 या 5 बजे हम इधर आए थे और उस समय का जो व्यू है वो आप देख चुके हैं. हमारी टीम पूरी अभी थक चुकी है और हम अपने घर की ओर अभी निकल रहे हैं. ये आप देख सकते हैं पूरी टीम. अभी ठंड भी हवा थोड़ी सी छूटे है. ठंड हवा भी आ रही क्योंकि हम झेलने को जा रहे हैं. अभी खाने को तो टाइम है थोड़ा बहुत. और इधर देख रहे हैं अभी इधर मस्ती वाला टाइम.
शुरू है। और तो इधर आपको कुछ खरीदना हो तो यहाँ पर आपको ढेर सारी दुकानें आपको दिख रही होंगी, उसी से आप कुछ इंस्ट्रूमेंट आप खरीद सकते हैं। ये बाटल भी आपको 20 रुपये में पानी की मिलेगी। यहाँ पर प्यास लगी तो खरीद लेना। हम बाटल और कुछ चीज़ें हम साथ नहीं लाए थे। ठंड चालू है, अभी शाम हुई, ठंड का मौसम भी शुरू हुआ। और ये हमारे अभी महात्मा जी ये प्याक पूक कर रहे हैं क्योंकि बहुत ठंड इनको लग रही है। तो ये गेट, हम इस गेट से अंदर गए थे, उसी गेट से हम बाहर निकल रहे हैं। इधर आपको दिख रहा हूँगा, इधर प्रसाद की सारी दुकानें आपको इधर है। हम अभी कोट की हमारी चेंज वगैरह लगा लेते हैं। वहाँ पर पापड़ी की दुकान है, पापड़ी जिसको खरीदने है वो आप खरीद सकते हैं। तो दोस्तों इधर आप आए तो आपको चप्पल रखनी है तो चप्पल दोस्तों आप उधर भी रख सकते हैं। दोस्तों हम अभी नीचे हम उतर रहे हैं। इंट्रोडक्शन तो घेना नाही काय का होते होया तू 2-3 शब्द तर सांगाल। अब पूरा टाइम पास हो चुका है। दोपहर में आए थे हम इधर, दर्शन वगैरह पूरा हो चुका है। तो शाम हम अपने घर अभी लौटते हुए जा रहे हैं क्योंकि ठंड का मौसम बहुत है यहाँ पर। जब तक शाम होगी तो बहुत ही ठंड लगने शुरू हो सकती है। वो मंदिर अभी भी बंद आपको दिख रहा होगा, वो मंदिर आपको दिख रहा होगा उधर का। अब वो वाला जब कभी कभी वो शुरू रहता है, लेकिन अब पता नहीं वो विष्णु अवतार मंदिर है, वो मंदिर जो है वो मंदिर बंद रहता है। तो दोस्तों देख सकते हैं इस गेट का जो काम है, क्या गेट का काम अभी शुरू है। तो हम अपने घर की ओर निकल रहे हैं। ये गेट का काम शुरू है। इसके साथ आप ऊपर देख सकते हैं कैसा ये काम शुरू है। तो हम पहले से अभी नीचे उतर रहे हैं। अभी सीमेंट लेकिन नहीं है, लेकिन ये जो पत्थर दिख रहा होगा ये बहुत ही पुराना है। आपको दिख रहा होगा इधर कुछ सूचना है आपको लिखी होंगी, वो सूचना का आप मंदिर में जाते समय आपको पालन करना होगा। और इधर हमारे भगवान जी देख रहे होंगे, इनको बहुत ही ठंड लग रहे होंगी। तो ये देख रहे हो भीड़ कितनी है दोस्तों, देखो इतनी बड़ी भीड़ आपको दिख रही होंगी। तो हम अभी घर जा रहे हैं। हम रास्ता भूल चुके हैं लेकिन सही रास्ते पर आए हैं। रास्ता भूल चुके हैं लेकिन सही रास्ते पर आए। किधर जाएंगे भैया, किधर जाएंगे? यहाँ पर आपको दिख रहा होगा, इधर आपको टॉयलेट वगैरह दिख रहा होगा। हाँ तो इधर पूरी दुकानें आपको नाश्ता वगैरह सब कुछ आपको इधर मिलेगा। तो हम खाना खा के आए होते हैं लेकिन हमको कोई भी भूख नहीं लगी, इसलिए हम कुछ भी नहीं खाएंगे और शाम हो चुकी है। कशी बनवत होते तो आप ला इसी के साथ हम जो पायरी से आए थे अभी शाम हो चुके हैं। वो जंगल का पूरा रास्ता है, जंगली प्राणियों का बहुत ही खतरा हो सकता है। वो हम रास्ते से आए थे इधर वाले, और हम उधर से नहीं जाएंगे। अभी हम जा रहे हैं हाईवे से क्योंकि यहाँ पर गाड़ियाँ भी चल सकती है। ये मेन गेट से हम अभी प्रस्थान कर रहे हैं हमारे घर की ओर। तो दोस्तों देख सकते हैं पूरा ब्लॉग इस वीडियो के माध्यम से। ये सब कुछ सारी दुकानें भी आपको दिख रही हैं। तो यात्रियों की भीड़ आप देख सकते हैं। ये कितनी बड़ी आपको गाड़ियाँ दिख रही होंगी। हमारी गाड़ी तो नहीं है लेकिन हमारी बहुत बड़ी गाड़ी, हम उसी से आए हैं। तो आपको सब कुछ दिखा रहे हैं। ये पूरा आपको नज़ारा देख रहे होंगे। ये तो भीड़ इतनी बहुत ही कम है। जब आप यह मंदिर का उत्सव होता है, जब इस उत्सव में आओगे तो आपको पूरी जो भीड़ होंगी वो भीड़ आपको पूरी दिखेंगी। आप देख सकते हैं पूरी गाड़ियाँ आपको लाइन से दिख रही होंगी। यहाँ पर पार्किंग की भी व्यवस्था पूरी तरह से मंदिर की ओर से की गई है। हमारी गाड़ी तो नहीं, हम पैदल आए हैं, लेकिन आपको ये जो माहौल है और लोगों का ये बहुत ही कम है। जब उत्सव में आओगे तो बहुत ही आपको भीड़ मिलेगी, आपको पैर रखने की यहाँ पर जगह नहीं मिलेगी। ये देख सकते हो गाड़ियाँ कितनी है। हमारी तो नहीं, हमारी उधर है। हमारी गाड़ी नारायण टेकरी पर खड़ी है, मर्सिडीज़। हम उसी से आए। यहाँ पर मर्सिडीज़ जैसे रास्ते वगैरह नहीं है, लेकिन इसलिए हम पैदल आए हैं इधर। तो क्या बोलना चाहोगे आप?
केदार क्या बोलना चाहोगे? इधर देख सकते हैं। बहुत ही अच्छा लगा यहाँ पे। कैसा लगा आपको यहाँ पर? और तो हम जो आपको आगे दिख रहा हूँगा वो वाला भी कुछ तो वहाँ पर मंदिर जैसा दिख रहा है, हम उधर भी जाने का प्रयास करेंगे। आपको अभी शाम हो चुकी है दोस्तों, अभी सब लोग अपने घर जा रहे हैं, हम भी अपने घर जा रहे हैं। ये पूरी गाड़ी आपको इधर दिख रही होंगी, ये आपको दिख रही होंगी। ये नई वाली जो मॉडल लॉन्च हुआ है वो आपको मॉडल यहाँ पर दिख रहा होगा। इस हाथ से दर्द हुआ तो इस हाथ से हम क्या पे अभी पकड़ रहे हैं। तो यहाँ पर अभी हमको स्वेटर वगैरह पूरा हमको लगाना पड़ेगा क्योंकि ठंड का माहौल अभी शुरू है और जो दुकान वगैरह सब कुछ अभी बंद हो रही है। और यहाँ पर देख सकते हैं जो स्कूल वाले लोग होते हैं, प्राथमिक स्कूल वाले लोग, शैक्षणिक सहल आरमोरी जिला गढ़चिरौली की तरफ से ये बसेस आ चुकी है। यहाँ पर वो लड़के आए होंगे और स्कूल वाले सब कुछ आपको दिख रहा होगा। यहाँ पर बड़े बड़े लोग दर्शन करने के लिए भगवान के आते हैं और पूरी शैक्षणिक शैल भी होती है, इसके आते हैं। जो हम ये वाला मंदिर है ये आपको दिखाने की कोशिश करेंगे, लेकिन आपको दिख रहा होगा ये अभी बंद हो चुका है। हम इधर तो नहीं जा सकते अभी अंदर, इसलिए। कौन सा है मंदिर? हाँ, वो आपको दिख रहा होगा उधर, वो उधर आपको एक मंदिर दिख रहा होगा। और हम अभी दिख रहेंगे पूरा इधर जाऊँगा, इधर दिख रहा होगा दोस्तों, वो बैनर आप दिख रहा होगा, माँ ब्रह्मानी गुप्ता माता मंदिर, गढ़ मंदिर, कोवाड़ और रामटेक का आपको वो बोर्ड दिख रहा होगा। वो आप नीचे जाओगे तो आपको पूरा मंदिर दिखेगा, अच्छा मंदिर है। लेकिन आप दोपहर के समय जाओ, शाम में थोड़ा से सावधानी की तरफ से जाना। तो अभी पूरी शाम हो चुकी है। हमारी कैमरा की क्वालिटी भी पूरी ख़राब हो चुकी है क्योंकि मोबाइल भी अच्छा नहीं लाए हम साथ में। अभी हम ये घर की ओर निकल रहे हैं, मिलेंगे फिर ब्लॉग में। गाड़ी आप पीछे से दिख रहे होंगे, गाड़ियाँ भी आ रही है, इधर आपको दिख रहे होंगे। तो सब कुछ हम अभी घर जा रहे हैं। तो ये भी आप एकवीरा माता भक्तगण उत्सव समिति की तरफ से आपको मंदिर दिख रहा होगा। ठीक है, फिर अभी बहुत ही भीड़ है, भीड़ सब कुछ कम हो चुकी है। अभी बज रहे होंगे 6 बज नहीं, अभी 6 बजने वाले, 2 मिनट कम है 6 बजने में। तो हम फिर अभी निकल रहे हैं। यहाँ पर आप अपनी गाड़ी पार्किंग में लगा सकते हो, ठीक है। अभी भी लोग दर्शन के लिए जा रहे हैं। शक्य ना हो रहा चेतन किती कोणू मारशील म्हणून 18 वेळा जाशील का मला समोरून तू? रस्ता वगैरे सुंदर झालेला आहे, गाड्या पण येऊन नाही राहिल्या, अंदर वगैरे होऊन राहिला नाही। तर बघू शकता आमची पूर्ण टीम जाऊन राहिली देऊ शकतो तसं काय नाही, इकडे वर घेऊन अंदर वगैरे। ability आहे माझी। अशा पण आता लोक थांब, येतीच थांबा, लोक थांबतेत पाय मग। वर तर कर ना थांब कॅमेरा। ना, लोक आल्यानंतर आता इथे बघू शकता। आता आम्ही लंबा वाटला पायरे आले ना आता पाणी वगैरे पित आहे। कॅमेराची क्वालिटी पूर्णच खराब झाली, पूर्ण। आम्ही अर्ध्यापर्यंत आलो, आता पोचून आपल्या स्थाना नंतर भेटू। त्यानंतर बघू शकता आता आम्ही आपल्या टेकडीकडे चाललेला आणि हा जो गेट बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला हा गेट दिसत असेल मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने हा गेट तुम्हाला दिसत आहे। आता त्याच्यानंतर इसके साथ जो हमारी जर्नी जब शुरू हुई थी, दोपहर में हमारी जर्नी शुरू हुई। आप देख सकते हो ये व्यू आपको कैसा दिख रहा होगा। यहाँ पर जब हम आए थे तो यहाँ पर बहुत ही बड़ी पूर्ण होते तर अशा पद्धतीनं आम्ही पोचलेलो आहोत आता शेवटच्या आमच्या टोकापर्यंत। चेतन मी आमचा जो प्रवास सुरू झाला होता, प्रवास इथूनच सुरू झाला होता सायंकाळच्या वेळेस। तर आतापर्यंत पोचेपर्यंत आम्हाला संपूर्ण अंधार पडला, बडे तेज हो रहे हो। आणि आम्ही पोचलेलो आहोत सद्गुरू नारायण स्वामी दरबारमध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत।
सध्या 6:30 वाजून राहिलेले आहेत या साईडला एक लाईट पाहिजे म्हणजे आणि इकडे जो संपूर्ण अंधार होऊन राहिलेला आहे. जेव्हा आम्ही इथून निघालो रस्त्याने जाऊ का? नाही तेव्हा संपूर्ण इथे पब्लिक होती आणि आता जर संपूर्ण इथं काहीच नाही, संपूर्ण पब्लिक झालेली आहे. आता इथे तुम्हाला दिसतच अशा पद्धतीने आम्ही पोचून राहिलो. आता दरबारमध्ये अंतर जाऊन राहिलो. बघू शकता इथे तुम्हाला वरती गेट वगैरे दिसत असेल. संपूर्ण आपली मंडळी जाऊन राहिली. तर आपल्याला आता धावत जायला हवं. हम हो चुके अभी सद्गुरु नारायण स्वामी दरबार में हम पहुंच चुके हैं. आप ऊपर जाओगे तो ऊपर आपको मंदिर दिखेगा, समाधि दिखेगी. तो अभी लाइट आ रहा है तो पूरी टीम हम एक साथ आ चुके, पूरा घूम के